नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपल्या सोबत रुचिरा मॅडम आहेत. तुम्ही रुचिरा मॅडमला बरेचसे सिरियलमध्ये, बिग बॉस मराठीमध्ये पण बघितलं. आज मॅडम आपल्या सोबत आहेत, नवी मुंबईमध्ये आलेत. लायन्स इंटरनॅशनल क्लबचा कार्यक्रम आहे, तिकडे मॅडम आला. मॅडम, पहिलं तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. थँक्यू. कसं वाटतं तुम्हाला इकडे इव्हेंट करून? नाही, खूप छान वाटतंय. म्हणजे एरवी आम्ही बऱ्याच प्रकारचे इव्हेंट्स जात असतो, इव्हेंट अटेंड करत असतो, पण अशा प्रकारच्या इव्हेंटला, जसं मी म्हटलं मगाशी सुद्धा, लायन्स इंटरनॅशनलच्या इव्हेंट्सला बऱ्याचदा मला इन्व्हिटेशन आलंय, बट समहाव बिकॉज ऑफ माय वर्क कमिटमेंट्स आय कुडंट गो, आय कुडंट अटेंड. दिस इज द फर्स्ट लायन्स इव्हेंट दॅट आय गॉट टू अटेंड इट, आणि आय हॅड फन. म्हणजे हा एक जरा वेगळ्या पद्धतीचा इव्हेंट होता, कारण इथला क्राऊड वेगळा असतो, इथली माणसं वेगळी असतात, आणि ॲज दे कॉल देम लायन्स बिकॉज ऑफ द सोशल वर्क दे हॅव बीन डुईंग सिन्स लॉंग. आणि त्या पद्धतीची माणसं एक वेगळ्या प्रकारचा क्राऊड आणि वेगळ्या प्रकारची माणसं भेटली, बट येट त्यांनी एक कार्यक्रमामध्ये कल्चरल टच ठेवला होता, आणि ट्रेडिशनल आणि सगळे डान्सेस वगैरे होते, सो ते आर्टिस्ट भेटले. सो आय कुड कनेक्ट मायसेल्फ, आणि खूप छान वाटलं एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम अटेंड करून. जसं मी बघितलं तुमचे सिरियल्समध्ये, तुम्हाला बघितलं, बिग बॉसमध्ये पण बघितलं, अजून काय नवीन बघायला भेटेल? नक्कीच नक्कीच, तुम्हाला बरंच काही काही बघायला मिळणार आहे या वर्षात सुद्धा. बिग बॉस नंतर जसं मी एक नाटक केलं होतं मी, आणि त्यानंतर मी एक इंटरनॅशनल ट्रॅव्हल शो केला. सो असं वेगळ्या पद्धतीच्या प्लॅटफॉर्मवर, म्हणजे टेलिव्हिजन, फिल्म, त्यानंतर ट्रॅव्हल शो मध्ये मी ॲज अ होस्ट म्हणून स्वतःला एक्सप्लोअर केलं. मी शॉर्ट फॉर इट इन व्हिएतनाम अँड बहारीन. तसंच आता अजून नवीन नवीन प्लॅटफॉर्म्सवर एक्सप्लोअर करण्याचा, ॲक्ट्रेस म्हणून एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करते, आणि लवकरच भेटीला येईन मी प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या रूपात. ओके, तुम्ही हिंदी बिग बॉस फॉलो करता का? अगदीच नाही, कारण बिग बॉस मधनं बाहेर आल्यानंतर मला बघायची इच्छा राहिली नाही आहे, बिंग ऑनेस्ट. ओके, पण येस, जे काही ग्लिम्सेस येत असतात सोशल मीडियावर, आज फिनाले आहे. आय नो आय एम अवेअर ऑफ इट. सो ग्लिम्सेस आणि ओव्हरऑल काय सुरू आहे काय नाही, घडामोडी नक्कीच माहिती असतात, डेफिनेटली. जाता जाता तुमच्या फॅन्सला काय सांगा? फॅन्स आम्ही नेहमी हेच सांगत आले की बिलीव्ह इन युअर ड्रीम्स अँड बिलीव्ह इन द मॅजिक ऑफ युअर ड्रीम्स, अँड डू फॉलो युअर ड्रीम्स no matter who says whatever. Okay, and take care.